जन्म घेणं आणि त्यानंतर जन्म मरणाच्या चक्रामधून मुक्त होण्यासाठी साधना करणं. पण स्वतःसाठी अशी साधना करीत असताना आणखी एखादा जीव जन्माला घालून त्याला मात्र जन्म मरणाच्या साखळीमध्ये अडकवून टाकणं, हे विचित्रपणाचं आणि आपल्याच विचारामध्ये गोंधळ असल्याचं लक्षण नाही काय? एक प्रकारे ढोंगीपणाचंच होत नाही का? स्वतः आपण जन्म घ्यायचा आणि त्यानंतर त्या चक्रातून मुक्त होण्यासाठी स्वतःसाठी साधना करायची, पण त्याच वेळी दुसऱ्या कोणाला तरी या साखळीमध्ये अडकवून टाकायचं. एका बाजूला स्वतःसाठी ही साखळी तोडत असताना दुसऱ्या बाजूला ही साखळी अखंडित कशी राहील ही सोय करून टाकायची. हे ढोंगीपणाचंच फक्त नाही, तर आपल्या विचारामध्ये गोंधळ असल्याचंही लक्षण आहे. आणि आपण स्वतः जन्म घेणं किंवा न घेणं हे आपल्या हाती होतं की नाही हे माहीत नाही, पण दुसऱ्या कोणाला तरी जन्म देणं किंवा न देणं हे तरी आपल्या हाती असू शकतं का? की ते सुद्धा आपल्या हाती नाही? तेवढं सुद्धा स्वातंत्र्य नीती माणसाला देत नाही का? व्यास महर्षींचे पुत्र शुकदेव मुनी यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न. जेव्हा व्यास महर्षी आपल्या पुत्राला गृहस्थाश्रम स्वीकारण्याचा आग्रह करू लागले, तेव्हा त्यांचा पुत्र शुकदेव मुनी यांनी आपल्याच पित्याला विचारलेले हे प्रश्न. त्यांच्या या प्रश्नांनी व्यास महर्षी निरुत्तर झाले आणि त्यांनी शुकाला सांगितलं, आपल्या पुत्राला सांगितलं की त्यांनी शुकानं जनक राजाकडे जावं आणि त्याच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. तेव्हा शुकदेव जनक राजाकडे आले आणि जनक राजाला सुद्धा त्यांनी तेच प्रश्न विचारले. तेव्हा शुकाची दृढ अशी विरक्ती आणि त्याची संसाराविषयीची अनासक्ती, अनास्था बघून ती लक्षात घेऊन जनक राजानं त्यांना सांगितलं की ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम हा पायऱ्या पायऱ्यांनी मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जाणारा मार्ग सर्वसामान्य माणसांच्यासाठी आहे. शुक उपजतच अत्यंत विरक्त वृत्तीचे असल्यामुळं आणि त्यांची विरक्ती दृढ असल्यामुळं त्यांना या परंपरागत मार्गाने जाण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आवश्यकता नाही. ते संन्यासाश्रम स्वीकारू शकतात आणि मोक्षप्राप्तीसाठी साधना करू शकतात. आता शुकदेव मुनींनी गृहस्थाश्रम स्वीकारलाच नाही का? त्यांनी विवाह केलाच नाही का? त्यांनी अखंड ब्रह्मचर्याचंच पालन केलं का? आणि त्यांनी अशा प्रकारे संन्यासाश्रम स्वीकारून त्यांनी मोक्षप्राप्ती करून घेतली काय? ह्या प्रश्नांची उत्तर शोधणारी ही कथा शुकाच्या विरक्तीची कथा. शुकदेव मुनी हे उपजतच विरक्त वृत्तीचे होते आणि शुकदेव मुनींची ही कथा कोणत्याही पुराण ग्रंथात सापडणार नाही. पौराणिक कथा शुकांच्या विरक्तीची पौराणिक कथा वेगळी, ही कथा वेगळी, पण ही कथा अधिक तर्कसुसंगत आहे. ज्यावेळी स्वतः इतकी विरक्ती प्राप्त झालेली आहे असे शुक महर्षी, शुकमुनी संन्यासाश्रम स्वीकारण्याच्या योग्य पातळीवर आलेले शुकदेव मुनी गृहस्थाश्रम स्वीकारतील काय या प्रश्नाचं उत्तर शोधणारी ही कथा अधिक तर्कसुसंगत आहे आणि आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर ही कथा अधिक सुसंगत असल्याचं आपल्या लक्षात येईल. शुकदेव मुनी उपजतच विरक्त वृत्तीचे होते आणि त्यांच्या विरक्तीबद्दल पौराणिक कथामधून काही आख्यायिका सांगितल्या जातात. त्यांची विरक्ती, दृढ विरक्ती सांगणाऱ्या या कथा. त्यातील पहिल्या कथेमध्ये शुकदेव मुनी एकदा वाटेने जात असताना एका तळ्याकाठी आले आणि तळ्याच्या काठावरून जात असताना त्यांनी पाहिलं की काही अप्सरा
तळ्यातील पाण्यामध्ये जलक्रीडा करीत आहेत, स्नान करीत आहेत. या अप्सरांनी सुद्धा शुकदेव मुनींना पाहिलं आणि हे तळ्याच्या काठावरून जात आहेत हे त्यांनी अप्सरांच्या लक्षात आलं. पण अप्सरांनी शुकदेव मुनींची काहीच दखल घेतली नाही. त्यांनी आपली जलक्रीडा चालूच ठेवली. त्यांनी आपली शरीर वस्त्रांनी आच्छादून घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही किंवा त्या लज्जित सुद्धा झाल्या नाहीत. शुकदेव मुनी पुढे निघून गेले आणि त्यानंतर थोड्याच अंतरावरून येत असलेले त्यांचे पिता व्यास महर्षी हे ज्यावेळी दूरवरून येताना या अप्सरांनी पाहिले, तेव्हा त्यांनी लगबगीनं आपली शरीर वस्त्रांनी आच्छादित करून घेतली, झाकून घेतली आणि त्या जलामध्ये स्तब्ध उभ्या राहिल्या. जेव्हा व्यास महर्षी तळ्याच्या अगदी काठावर आले, अप्सरांच्या नजदीक आले, तेव्हा त्यांना हा प्रकार समजून आला आणि त्यांनी अप्सरांना प्रश्न केला की अगदी काही काळापूर्वीच माझा पुत्र, तरुण पुत्र याच ठिकाणावरून पुढे गेला. त्याला बघून तुम्ही आपली जलक्रीडा थांबवली नाही की आपली शरीर वस्त्रांनी आच्छादित करून घेतली नाहीत. पण मला बघून मात्र माझ्यासारखा एक वयोवृद्ध ऋषी येत असताना बघून मात्र तुम्ही आपली शरीर वस्त्रांनी आच्छादित करून घेतली. ह्या तुमच्या वर्तनाचं काही स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकाल काय? तेव्हा अप्सरा म्हणाल्या, शुकदेव मुनी हे उपजतच विरक्त वृत्तीचे आहेत आणि त्यांची विरक्ती अगदी दृढ प्रकारची आहे. त्यांच्या नजरेमध्ये कामुकतेचा कोणताही अंश नाही. ते अगदी निष्पाप बालकाप्रमाणे आहेत. पण तुमच्या नजरेमध्ये मात्र कामुकता आहे, तिचा कामुकतेचा अंश आहे. त्यामुळंच आम्ही तुम्हाला येताना बघून आपली शरीर वस्त्रांनी आच्छादून घेतली. आणि मग असं शुकदेव मुनींचं दृढ वैराग्य आणि व्यास आणि शुकदेव मुनी यांच्या विरक्तीमधील फरक सांगणारी ही कथा. जेव्हा शुकदेव मुनी जनक राजाकडे गेलेले होते, तेव्हा जनकानं सुद्धा शुकदेवांच्या विरक्तीची परीक्षा घेतली होती, अशी एक आख्यायिका आहे. त्यांनी शुकदेवांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या पुढं अत्यंत सुंदर अशा स्त्रियांचं, नर्तिकांचं नृत्य गायन घडवून आणलेलं होतं. आणि या नृत्य गायना दरम्यान या नर्तिकांनी, तरुण सुंदर नर्तिकांनी कामुक हावभाव करून शुकाचं चित्त विचलित करण्याचा प्रयत्न केला. पण शुकमुनी अत्यंत अविचल राहिले. त्यांच्या मनामध्ये कोणतीही काम भावना उत्पन्न झाली नाही आणि ते अत्यंत विरक्त वृत्तीनंच हे नृत्य गायन बघत राहिले. तेव्हा जनक राजानं सुद्धा निर्वाळा दिला की शुकदेवांची विरक्ती अत्यंत दृढ आहे आणि शुकांना विचलित करणं अशक्य आहे. आणि शुकदेव मुनींच्या संदर्भात आलेली तिसरी जी कथा आहे ती रंभा आणि शुकदेव मुनी यांच्या च्या संदर्भातली आहे. एकदा रंभा या अत्यंत सुंदर असलेल्या देवलोकीच्या अप्सरेनं शुकदेव मुनींना पाहिलं आणि शुकदेव मुनींचं अत्यंत सुदृढ असं शरीर बघून रंभेला शुकदेव मुनींच्या बद्दल काम भावना निर्माण झाली आणि रंभेनं शुकमुनींना अशी विनंती केली, अशी इच्छा स्वतःची प्रकट केली की शुकमुनींनी तिची कामभावना तृप्त करावी आणि स्वतःही या कामक्रीडेचा आनंद घ्यावा आणि स्वतः सुद्धा तृप्त व्हावं. तेव्हा शुकमुनींनी रंभेला सांगितलं की ही
कामक्रीडेमधील आनंद हा अत्यंत क्षणिक स्वरूपाचा आहे आणि ह्या नंतर मानवी जीवनामधील दुःख उत्पन्न करणारा असाच आनंद आहे आणि या कामक्रीडेमधूनच पुढं निरर्थक अशा जीवनाची सुरुवात होते. त्यामुळं या काम भावनेचा त्याग करून ते संन्यस्त वृत्तीनं योग मार्गानं, ज्ञान मार्गानं, भक्ती मार्गानं मोक्ष प्राप्तीसाठी साधना करीत आहेत. आणि रंभेचा मोह सुद्धा शुकमुनींना पडला नाही. शुकमुनी आणि रंभा यांचा हा संपूर्ण संवाद अत्यंत उद्बोधक स्वरूपाचा आहे आणि शुकमुनींची दृढ विरक्ती दाखवणारा हा संवाद आहे. असे हे शुकमुनी संसार चक्रामध्ये अडकले असतील, त्यांनी आपल्या ब्रह्मचर्याचा त्याग केला असेल किंवा गृहस्थाश्रम स्वीकारला असेल असं म्हणणं तर्कसुसंगत होणार नाही. त्यामुळं शुकमुनींनी गृहस्थाश्रम स्वीकारलाच नसेल, त्यांनी विवाह सुद्धा केला नसेल असं म्हणणंच अधिक तर्कसुसंगत होईल. पौराणिक कथेमध्ये ते गृहस्थाश्रम स्वीकारतात असं सांगण्यात आलेलं आहे, पण ते तर्कसुसंगत वाटत नाही. कारण विरक्त वृत्तीची एकदा पूर्णपणे विरक्त वृत्ती निर्माण झालेले शुकमुनी गृहस्थाश्रम स्वीकारतील असं तर्कसुसंगत होणार नाही. ह्या शुकमुनींचा मृत्यू किंवा ते अत्यंत कमी वयातच ब्रह्मलीन झाले असं पौराणिक कथाच सांगते. त्यांनी प्रायोपवेशन म्हणजे अन्न पाण्याचा त्याग केला आणि देहत्याग केला. अन्न पाण्याचा त्याग करून देहत्याग केला असंही पौराणिक संदर्भामध्ये सांगण्यात येतं. त्यांनी एका गुहेमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतलं आणि या गुहेमध्येच ते अंतर्धान पावले आणि त्यांनी मोक्षप्राप्ती करून घेतली अशी ही पौराणिक कथा आहे शुकमुनींच्या विरक्तीची आणि त्यांच्या मोक्षप्राप्तीची. यातील शुकमुनींच्या विरक्तीची, थोर विरक्तीची, दृढ विरक्तीची ही संपूर्ण कथा, यातील कोणती कथा अधिक तर्कसुसंगत आहे हे कॉमेंट करून अवश्य सांगा.